जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय। मठात महाराजांच्या काही लीला आपणास फोटो स्वरूपात पाहावयास मिळतात। मुख्य गाभाऱ्याच्या बाजूला स्वामींचे परमभक्त श्री चोळप्पा महाराजांची मूर्ती आहे। आम्ही आधी चोळप्पा महाराजांचं दर्शन घेतलं। मुख्य गाभाऱ्यातील प्रवेशद्वारावर दत्त परंपरेतील श्री दत्तगुरु, श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थांचे फोटो आहेत। मधोमध नागदेवता आहे। भाग्य थोर की आम्हाला स्वामींच्या कृपेने त्यांची सकाळी 10:30ची वस्त्रालंकार पूजा अनुभवता आली। सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने स्वामींच्या समाधीला धुण्यात आले, त्यानंतर त्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला। मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ वेळ काढून पहा, कारण याआधी तुम्ही कधी श्री स्वामी समर्थ समाधी मठातील अभिषेक पूजा कदाचित पाहिली नसेल। ही सुवर्ण संधी मी माझ्या चॅनलच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत घर बसल्या पोहोचवित आहे, तरी कृपया व्हिडिओ स्किप न करता अवश्य पहा। मंत्रोच्चाराने समाधी गाभाऱ्यात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली। स्वामींची मूर्ती व पादुका मागे स्थापित करण्यात आल्या। मग पुन्हा पाण्याने समाधीला धुवून स्वच्छ पुसण्यात आले। त्यानंतर स्वामींना प्रिय असणारे हिना अत्तर समाधीवर शिंपडण्यात आले। नंतर समाधीला हिना अत्तर मिश्रित चंदनाचा लेप लावण्यात आला। त्याचा सुगंध गाभाऱ्यात पसरताच खूपच प्रसन्न वाटलं। समाधीवर बेलफुलं वाहण्यात आले। त्यानंतर समाधीला चांदीच्या पत्र्याने झाकण्यात आले। मग समाधीवर स्वामींचा मुखवटा बसवण्यात आला। मग स्वामींना वस्त्र घालून हार फुलांनी सजविण्यात आले। त्यानंतर स्वामींना किरीट परिधान करण्यात आले। दोनही कानांना मत्स्य बसविण्यात आले।
समाधीला सजविल्यानंतर स्वामींचं रूप खूपच देखणं दिसतंय. स्वामींच्या कृपेमुळे आणि योगेंद्र गुरुजींच्या सहकार्यामुळे आम्हाला ही स्वामी सेवा साक्षात अनुभवता आली. आम्हाला हा मान दिल्यामुळे मी योगेंद्र गुरुजींचा शतशः आभारी आहे. योगेंद्र गुरुजी हे स्वामी समर्थांचे परमभक्त चोळप्पा महाराजांचे चौथे वंशज आहेत. चोळप्पा महाराजांचा वाडा पाहायला निघालो. या वाड्यात स्वामींनी हाताळलेल्या त्यांच्या दिव्य चमत्काराची ही अनोखी गणेश मूर्तीची कथा अशी की येथेच मागे स्वामींच्या स्नानाची जागा होती. स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतल्यावर त्या जागी रुईचं झाड आलं आणि 21 वर्षानंतर त्याच्या खोडामध्ये 1966 साली हा गणपती प्रकट झाला. या गणपतीला मंदार गणेश असं नाव आहे. हा राजदंड स्वामींना बडोद्याच्या संस्थानिकांनी अर्पण केलाय. हा स्वामी समर्थ महाराजांच्या अंघोळीचा हंडा. चोळप्पा महाराजांच्या घराच्या बाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांचा भंडारखाना आहे. भंडारखान्याच्याच बाजूला स्वामींची अत्यंत प्रिय गाय कपिला गायची समाधी आहे. बीड जिल्ह्यातील नानासाहेब देशपांडेंची समाधी देखील येथे आहे. ही प्रसिद्ध कुशावर्त तीर्थ विहीर आहे. समाधी स्थळातील पूजा अर्चेसाठी जे पाणी वापरलं जातं ते याच कुशावर्त विहिरीतून वापरलं जातं. या विहिरीचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे पाणी खूपच शुद्ध व चविष्ट आहे. तसेच ही विहीर कधीच आटत नाही. कफनीवर उर्दू भाषेत लिहिलेले आढळते. तसेच चंद्र व तारे देखील त्यावर आहेत. स्वामींची उंची 7.5 फूट इतकी होती. ही कफनी महाराजांना गुडघ्याच्या खालपर्यंत होत असे, म्हणून याला अजानुबाहू असे म्हणतात. खाली कोपऱ्यात परशु, त्रिशूळ, खडग, चौडी, चामर, छत्र इत्यादी वस्तू आहेत. स्वामी प्रत्येक गावात जात असताना त्यांचा प्रवास मेण्यामधून होत असे. त्या मेण्यामधील या रक्तचंदनाच्या पादुका आहेत. इंग्लंडच्या कोडॅक कंपनीने स्वामींचे काढलेले मूळ फोटो देखील येथे उपलब्ध आहेत. चोळप्पा महाराजांच्या घराच्या बाजूला स्वामींचं शेतघर आहे. समाधी मठाच्याच बाजूला औदुंबराच्या झाडाखाली छोटीशी मंदिरं आणि स्वामींनी स्थापन केलेल्या दत्त महाराजांच्या पादुका आहेत.